ज्या डच क्रूजवर हंटा व्हायरसचा संसर्ग आढळला त्याच डच क्रूजवर खरं तर 2 भारतीय कर्मचारी कार्यरत होते अशी माहिती समोर आली आहे। MV होंडियस या आलिशान जहाजावर आतापर्यंत 5 जणांना हंटा व्हायरसची लागण झाली आहे आणि त्यातल्या 3घांचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर जगभरात चिंता व्यक्त केली जाते। तर या हंटा व्हायरस नेमका काय आहे, तो कसा पसरतो, त्याची लक्षणं काय आहेत, मग त्यासाठी आपण काय खबरदारी घ्यायला पाहिजे, भारताला त्यातून धोका आहे का, हे सगळं समजून घेणार आहोत या रिपोर्टमधून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। कोरोना, निपाह, बर्ड फ्लू नंतर आता जगभरात हंटा व्हायरसबाबत चिंता वाढली आहे। म्हणजे डच क्रूज जहाज जे होतं MV होंडियस, या जहाजावर खरं तर या विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर 5 जणांना संसर्ग झाला आणि मग त्याची पुष्टी सुद्धा झाली आहे। त्यातल्या 3घांचा मृत्यू पण झालाय। विशेष म्हणजे या जहाजावरील कर्मचाऱ्यांमध्ये 2 भारतीयांचा समावेश होता। तरी सुद्धा भारतासाठी सध्या कोणताही तातडीचा सार्वजनिक आरोग्य धोका नसल्याचं इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी यांनी स्पष्ट केलंय। MV होंडियस हे डच क्रूज जहाज 1 एप्रिलला अर्जेंटिनातल्या उशुआया बंदरातून निघालं होतं। जहाजावर 28 देशातले जवळपास 150 म्हणजे 150 प्रवासी आणि कर्मचारी होते। त्यामध्ये भारतातले 2 कर्मचारी होते। जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार 8 संशयित रुग्णांपैकी 5 जणांना हंटा व्हायरसची लागण झाली आणि तशी पुष्टी झाली आहे। आता जे 3 मृत आहेत त्याच्यामध्ये नेदरलँड्समधलं एक दाम्पत्य आहे आणि जर्मनीतल्या एका महिलेचा समावेश आहे। आता हंटा व्हायरसबद्दल आपण बोलतोय, तर हा प्रादुर्भाव नेमका कसा होतो? तर हंटा व्हायरस प्रामुख्याने संक्रमित उंदरांच्या विष्ठा, लघवी किंवा लाळेद्वारे पसरतो। आता हा हंटा व्हायरस आहे, त्याची लक्षणं काय आहेत? तर या हंटा व्हायरसची लागण झाल्यानंतर किंवा संसर्ग झाल्यानंतर 1 ते 5 आठवड्यांमध्ये तुम्हाला ताप, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, उलट्या, पोटदुखी अशी लक्षणं दिसू शकतात। आता जी रुग्ण गंभीर असतील तर त्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होणं, रक्तदाब कमी होणं आणि मूत्रपिंडावर याचा परिणाम होऊ शकतो। या विषाणूवर विशिष्ट औषध किंवा अजूनही सार्वत्रिक लस उपलब्ध नाही आहे। त्यामुळे लवकर निदान आणि रुग्णालयातले उपचार हे यावर परिणामकारक ठरू शकतात। आता हंटा व्हायरसपासून बचाव कसा करावा? तर घर आणि परिसर उंदीरमुक्त ठेवा। अन्नपदार्थ हे बंद डब्यात साठवा। उंदरांची विष्ठा कोरड्या झाडून साफ करा। निर्जंतुकीकरण म्हणजे फवारणी केल्यानंतरच साफसफाई करा। हात मोजे आणि मास्कचा वापर करा। बंद जागा साफ करण्याआधी ती खरं तर त्याची दारं, खिडक्या, बंद खोली असेल तर ती उघडी करा, ती हवेशीर करा आणि मग तुम्ही तिथे साफसफाई सुरू करा। आता या हंटा व्हायरसची भारतातली स्थिती काय? तर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे जे संचालक आहेत डॉक्टर नवीन कुमार यांच्या मते भारतात हंटा व्हायरसच्या तपासणीसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध आहेत। देशभरातील 165 प्रयोगशाळांमध्ये RT-PCR चाचणी करता येते। या समुदायामध्ये जर संसर्ग पसरल्याचं कोणतेही संकेत आत्ता तरी नाही आहेत, त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचं कोणतंही कारण नाही असंही त्यांनी म्हटलंय। आता हंटा व्हायरसचा उद्रेक झालेल्या जहाजावर 2 भारतीय असल्यानं चिंता वाढली असली तरी भारतासाठी मात्र सध्या त्याचा धोका नाही आहे असं तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, तर स्वच्छता आणि खबरदारी यांनाच प्राधान्य द्या। त्यामुळे हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर फ्रेंड्स अँड फॅमिली सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।